नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? काल आपण बेरीज बघितली आहे. आज आपल्याला वजाबाकी बघायची. बरोबर? बघा, आपल्या समोर 2 इमोजी आहेत, 2 चेहरे आहेत, 2 फेस आहेत. बरोबर? कालच्या लेक्चरमध्ये काय फरक आहे? काल दोन्ही चिन्ह कशी होती? सारखी होती. प्लस प्लस, मायनस मायनस. आज आज जे चेहरे आहेत, ही चेहरे कसे दिसतात? हसरे आहेत का? नाही, ती उदास आहेत. कशी चेहरे आहेत ते बघा, उदास आहेत. का उदास? कारण दोन्ही चिन्ह काय आहेत? भिन्न आहेत. दोन्ही चिन्ह कशी आहेत? भिन्न आहेत. बघा, एक चिन्ह प्लस, एक चिन्ह मायनस. एक चिन्ह मायनस, एक चिन्ह प्लस. बरोबर? एक चिन्ह काय? प्लस, एक चिन्ह काय? मायनस. म्हणजे सारखी आहेत त्या चिन्ह? नाही. चिन्ह वेगळी. इकडे बघा. एक चिन्ह मायनस, एक चिन्ह प्लस. म्हणजे चिन्ह वेगळी. ज्यावेळेस चिन्ह वेगळी, ज्यावेळेस 2 संख्यांची चिन्ह वेगळी म्हणून ही उदास दाखवलेलं आहे. बरोबर? अशा वेळेस आपल्याला काय करायचं? त्या संख्येची बेरीज करायची की वजाबाकी करायची? बघा, जर 2 संख्यांची जर 2 संख्या आहेत आणि 2 संख्यांची चिन्ह वेगळी. जर 2 संख्यांची चिन्ह वेगळी आहेत. बरोबर? तसं तुम्हाला इथं दिसतंय 2 संख्यांची चिन्ह काय आहेत? वेगळी आहेत. बरोबर? राईट. प्लस मायनस किंवा मायनस प्लस 2 संख्यांची चिन्ह काय आहेत? वेगळी आहेत. चिन्ह जर वेगळी असतील तर काय करायचं आपल्याला? वजाबाकी. 2 संख्यांची चिन्ह वेगळी आहेत. 2 संख्यांची चिन्ह जर वेगळी असतील तर आपल्याला करायची वजाबाकी. त्या संख्येची काय करायची? वजाबाकी. आणि येणारं जे उत्तर आहे आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. बरोबर? काय बघितलं याच्यात? बघा, 2 चेहरे आहेत म्हणजे 2 संख्या आहेत. चिन्ह दोन्ही वेगळी आहेत. प्लस मायनस, मायनस प्लस चिन्ह वेगळी आहेत. 2 संख्यांची चिन्ह वेगळी. त्या संख्यांची करायची आपल्याला वजाबाकी. आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येत. येणाऱ्या उत्तराला चिन्ह काय द्यायचं? मोठ्या संख्येत. बघा, आता आपण उदाहरण बघूया. ठीक आहे? आपण काय बघितलं? 2 संख्यांची चिन्ह वेगळी. 2 संख्यांची चिन्ह वेगळी, प्लस आणि मायनस असेल तर येणाऱ्या उत्तराची काय करायची? म्हणजे येणाऱ्या संख्येची काय करायची? वजाबाकी. 2 संख्येची चिन्ह वेगळी असेल, प्लस मायनस किंवा मायनस प्लस, तर आपल्याला त्या संख्येची करायची आहे वजाबाकी. ठीक आहे? बघा, उदाहरण नंबर 1. वजा 6 आणि 4. 6 आणि 4 2 अंक आहेत. 6चं चिन्ह वजा आहे आणि 4चं चिन्ह प्लस आहे. म्हणजे चिन्ह सारखे आहेत का? नाही. चिन्ह काय आहेत? वेगळी आहेत. बघा, 6 आणि 4 चिन्ह वेगळी, आपल्याला करायची वजाबाकी. म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा 6तून 4 गेले 2. 6तून 4 गेले 2. 6तून 4 गेले 2. बरोबर? आता यातली मोठी संख्या बघा. यातली मोठी संख्या कोणती? 4 मोठी संख्या आहे की 6 मोठी संख्या आहे? 6 मोठी संख्या. 6चं चिन्ह कोणतं आहे? वजा. म्हणून येणाऱ्या उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे याचा आन्सर येईल -2. बघा, -2 अधिक 4. आता काय आहे? -2 अधिक 4. 2 संख्याची चिन्ह कशी आहेत? इथं वजा आहे, इथं प्लस आहे. म्हणजे चिन्ह वेगळी आहेत. चिन्ह वेगळी आहेत म्हणजे आपल्याला करायची वजाबाकी. आता 4 आणि 2 आहेत. 4तून 2 गेले, राहिले 2. चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती? 2 की 4? 4. 4चं चिन्ह कोणतं? प्लस. आणि म्हणून इथं याचा आन्सर काय? +2. म्हणजे काय? फक्त 2 किंवा +2. आपण त्याला लिहायची गरज नाही. बघा, नंतर 3 वजा 2. 3 वजा 2. 3तून 2 गेला, 1 राहिला. आता या 3च्या अगोदर काही नाही, म्हणजे 3 कसं आहे? प्लस आहे. आणि 2चं चिन्ह काय आहे? वजा आहे. 3तून 2 गेला, 1 राहिला. बघा, 7 वजा 12. 7 कसं आहे? इकडे वजा नाही म्हणजे +7 आहे. +7 आहे आणि वजा 12 आहे. 12तून 7 गेले किती राहतात? 5. आणि मोठी संख्या कोणती? 12. 7 की 12? तर 12 ही मोठी संख्या. 12चं चिन्ह कोणतं? वजा. म्हणून आन्सर काय? -5. नंतर बघा समोर 7 आणि 3. 7चं चिन्ह वजा आहे आणि 7चं चिन्ह वजा आहे आणि 3चं चिन्ह प्लस आहे. चिन्ह सारखी आहेत का? नाही. चिन्ह वेगळी. वजा आहे आणि इकडे प्लस आहे. वेगळी चिन्ह म्हणजे वजाबाकी. 7 आणि 7तून 3 गेले किती राहतात? 4. 7तून 3 गेले 4. मोठी संख्या कोणती? 3 आहे की 7 आहे? तर 7 ही मोठी संख्या आहे. 7चं चिन्ह काय आहे? वजा. म्हणजे याचा आन्सर येईल -4. राईट. बघा, 11 आणि 2. 11चं चिन्ह वजा आहे, 2चं चिन्ह प्लस आहे.
म्हणजे चिन्ह वेगळी, इकडे वजा आहे, इकडे वजा, इकडे प्लस आहे, चिन्ह वेगळी म्हणजे वजाबाकी. 11तून 2 गेले किती राहतात? 9. 11तून 2 गेले 9. आता चिन्ह कोणतं द्यायचं? प्लस द्यायचं की मायनस द्यायचं? मोठी संख्या कोणती आहे? 2 आहे की 11 आहे? 11 ही मोठी संख्या आहे आणि 11 या मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणजे आन्सर काय येईल? वजा 9. बघा पुढं 2 आणि 11. 2 कशा आहेत? प्लस मध्ये आहेत, 11 कशा आहेत? मायनस मध्ये. चिन्ह वेगळी, प्लस आणि मायनस म्हणजे होणार वजाबाकी. चिन्ह वेगळी असली की आपण काय करतो? वजाबाकी. बघा 11, 11तून 2 गेले 9. मोठी संख्या कोणती आहे? 11. 11चं चिन्ह आहे वजा, म्हणजे याचा आन्सर काय येईल? वजा 9. आता बघा हा, आता ही 2 उदाहरणं 8 आपण सोडवून दिलेली आहे. 9 नंबरचं उदाहरण आहे +8 वजा 6 आणि 10 नंबर आहे वजा 8 प्लस 6. या दोनची आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे आणि आपल्या वहीत पण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे.